मित्रांनो 22 मे 2024 रोजी आम्ही आता आलो आहोत घाटघरच्या कोकण कड्यावर। हा कोकण कडा इथं मोठी जाळी आणि संरक्षण वॉल उभा केली आहे, त्यामुळे थोडं पुढे जाता येत नाहीये। इथं एक जलविद्युत प्रकल्प आहे आणि हा कोकण कडा हरिश्चंद्रगडावर जसा आहे तसाच आहे, पण थोडं लहान स्वरूपामध्ये आहे। आणि सकाळी आम्ही सांदन व्हॅली ट्रेक केले आणि आम्ही रस्त्यामध्ये घाटघरच्या कोकण कड्यावर आलो आहोत आणि आता आम्ही पुढचा प्रवास कळसुबाईकडे करणार आहोत। हे आहे जलविद्युत प्रकल्प घाटघरच्या कोकण कड्यावरील। संध्याकाळचे आहे आणि आम्ही कळसुबाईकडे प्रवासाला निघालो आहोत। आता आम्ही बारिया गावी पोहोचलो आहोत आणि या पार्किंगची इथं गाडी लावलेली आहे आणि इथून आम्हाला जो वरी दिसतोय तो कळसुबाईचा शिखर दिसतंय। वरी जे टोक दिसतंय ते कळसुबाईचं शिखर आहे। मे मधील हे उन्हाळ्याचे दिवस आहेत। या सीझनमध्ये ट्रेक करणं बरोबर नाही आहे, परंतु मुलांचा खूपच आग्रह होता, त्यांच्या सुट्ट्या होत्या, त्यांच्या आग्रहाखातर आम्ही या ट्रेकला आलो आणि उन्हाची काळजी घ्यावी म्हणून आम्ही दिवस मावळता 30% ट्रेक पूर्ण केला आणि तिथं मुक्कामाची सोय केली आम्ही। ते कळसुबाईचं 30% आम्ही चढून वरती आलो आणि जवळजवळ 1 तास इथं लागला येण्यासाठी। आणि हे जे कळसुबाईचं मधला पॅच आहे हा 85 डिग्रीमध्ये आहे आणि हा अवघड पॅच आहे। इथं 4 शिडीच्या साह्यानं आपल्याला वरी जाता येतं आणि इथं सोलारची लाईट पण बसवलेली आहे, हे आधी नव्हती। आणि आम्ही आमच्या इथं एक पठार आहे, या मैदानावर आम्ही टेंट, जेवणाची सोय आहे, राहण्यासाठी टेंट आहेत आणि आम्ही इथं पोहोचलो। काय काय केलं काशीनाथ काकांनी? पनीरची भाजी आहे, डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, पापड आहे, चपाती, भात। त्यांनी करणार आहे, त्यांनी सोय केली म्हण, फक्त ताईंनी केला असेल, ताईंना राग यायचा। ते काय आता बाहेरून आले, टेंट छान लावलाय, सगळी सोय छान झाली म्हण। हो, फार छान आणि उत्तम सोय आहे। मी वेदिका, मी विनावी, मी विधी, मी विघ्नेश। आम्ही आज सकाळी सांदन व्हॅलीचा ट्रेक केला आहे। आम्ही तिथं ट्रेक खूप दगड होते आणि फिश पण पाहिल्या आणि पाण्यामधून आम्ही गेलो, तिथे आम्ही साप बघितला आणि फिश पण बघितले। मग आता तिथून येऊन वापस जाऊन थकलो आम्ही आणि इथं थोडा वेळ रेस्ट करून आम्ही कळसुबाईला आलो। कळसुबाईचा अर्धा ट्रेक आम्ही कव्हर केलाय। उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत, तिथे आम्ही मुक्कामाला थांबलो आणि उद्या सकाळी आणि उद्या सकाळी 4 वाजता आम्ही राहिलेलं कव्हर करणार आहोत। मग आज एवढंच आम्ही ट्रेक करून पाय थकले, खूप थकलो आम्ही, म्हणून आता स्नॅक्स। होईल का तुम्हाला कळसुबाई ट्रेक कंप्लीट करणं? कोणा कोणाला होते? कोण कोण रडणार आहे? मला नको, मला दुखायलंय, मला असं व्हायलंय, मला तसं व्हायलंय, कोण रडणार आहे का? बिट्टू तू रडणार आहे का? मग दादा तू, दीदी, हा सगळे करणार आहे ट्रेक 4ला। चला आपण वरी ब्लॉग बनवू तुमचा पुन्हा। चला बाय, गुड नाईट। आम्ही आता आमच्या टेंटहून निघालो आहोत आणि आम्ही अर्धधाराला चढणार आहोत। कंप्लीट केलेलं आहे आमचा ट्रेक, फक्त 20% राहिलेलं आहे। इकडे बघ, या शब्दांची अनाम्हाला हिराच्या रक्तानं गडवी जाऊ, जिंकून नाचऊ, ध्वज भगवा हे आले। हाऊस द जोश, हिप 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 हिप.
शिखरावर गेले थोडी लोक. बघा हे शिखर आहे. ए हिप हिप हलतो जोश. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शंभू महाराज की जय. जिजाऊ. मंडळी, ही शेवटची पायरी आहे कळसुबाईवरील आणि आम्ही वरचं जे सर्वोच्च टोक आहे यावर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. खूप वारा आणि खूप थंडी इथं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पण खूप वारा आणि खूप थंडी जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज की हिप 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 हिप. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. मिशन कळसुबाई. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कळसुबाई या ठिकाणी आहोत. कळसुबाईची उंची 1646 मीटर आणि 5400 फूट आहे आणि कळसुबाईलाच महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असं म्हणलं जातं. आणि आता सूर्योदय होत आहे. हा सूर्योदय पाहण्यासाठीच आपण एवढा अट्टास केलेला आहे. पहाटे उठून आपण ह्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि हे सोनेरी किरण पृथ्वीवर येत असताना हे कॅमेरामध्ये टिपलेले आहेत. ते फक्त तुमच्यासाठी हा सूर्योदयाचा आनंद तुम्ही व्हिडिओ पाहणारे घेऊन शकाल या हेतूनं हे सूर्योदय आपण कॅमेरामध्ये टिपत आहोत. याचा आनंद नक्कीच सर्वांना घेता येईल. कळसुबाई या शिखरावरून आजूबाजूचा सर्व प्रदेश आपल्याला पाहता येतो, कारण खूप स्वच्छ वातावरण असल्यामुळं खूप दूर दूरवरचं दिसत आहे. आणि कळसुबाई शिखरावरून जमिनीपर्यंत आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्कीच हे वातावरण स्वच्छ असल्यामुळं आज दूरपर्यंत आपल्याला पाहता येते. क्वचितच असं वातावरण कळसुबाई शिखरावर पाहायला मिळतं, कारण ढग आणि धुकं यामध्ये असा परिसर पाहायला भेटत नाही. हा माझाही पहिला अनुभव आहे, कारण आधीही मी खूपदा आलो आहे, परंतु पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आल्यामुळं एवढं स्वच्छ आभाळ वातावरण नसल्यामुळं एवढं लांब पाहता आलेलं नाही आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्ही घरी बसून या कॅमेरामध्ये पाहू शकता. शिखरावर कळसुआईचं हे छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ही कळसुआईची मूर्ती इथं आपल्याला पाहता येईल. छोटंसं मंदिर आहे एवढ्या उंचीवर. पाय दुखले पण मजा खूप येते. आणि आम्ही आता सनराईज पाहिला आणि थंडी पण खूप वाजायची. थंडी येते, गरमी फील होईना झाली दादा. आणि खूपच ऑक्सिजन आहे. बिट्टू, तुला काय वाटलं बाळा?
खूप दुखले. हा दादा तुला मला चांगलं वाटलं. हा मला ना मला कळसुबाई अशी करून पाहताना खूप चांगलं वाटायला ना जायला. हायस्ट महाराष्ट्राचा. हाय बिट्टू आता तू खाली जाताना काय करणार जमते का तुला चालतेस का पण जरा कसं- जवळजवळ 1 तास आम्ही या शिखरावर बसलोत सूर्योदय पाहिला हे सर्व फोटोशूट व्हिडिओ केलं आणि एक मनाचं पूर्ण समाधान झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खरं तर हे या ट्रेकमध्ये चढणं सोपं आहे उतरणं अवघड आहे खूप घसरडी वाट इथं आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.